नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत मऊ सुटसुटीत अशी साबुदाण्याची खिचडी. ही साबुदाण्याची खिचडी करायला एकदम सोपी आहे. तुम्ही ही साबुदाण्याची खिचडी उपवासाला तर करू शकता, पण इतर दिवशीही करू शकता. आणि ही साबुदाण्याची खिचडी तुम्ही शेंगदाण्याची आमटी दह्यासोबत खाऊ शकता. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला ही खिचडी कशी बनवायची बघूया. साबुदाणा खिचडी करण्याकरता इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला होता. याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून याला रात्रभर पाण्यात भिजत घातलं होता. तुम्ही 2 ते 3 ताससुद्धा पाण्यात भिजू घालू शकता. इथे बघू शकता आपला साबुदाणा छान मोकळा झालेला आहे. यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही आहे किंवा खूप कमी पण घालायचं नाही आहे. फक्त याच्यावरती अर्धा इंच पाणी टाईन एवढंच आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी. साबुदाणा खिचडीच्या फोडणीकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. इथे मी मिरची घेतली आहे, याला छान बारीक चिरून घेतली आहे. कढीपत्ता, शेंगदाणे भाजले आहे, याची आपल्याला जाडसर भरट करून घ्यायची आहे. आणि इथे आपल्याला बटाटे लागणार आहे. याचे साल काढून पाण्यामध्ये ठेवून दिले आहे, म्हणजे आपले बटाटे काळे पडणार नाही. साबुदाणा आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेतला आहे. इथे बघू शकता तुम्ही साबुदाणा छान मोकळा झालेला आहे. आता यामध्येच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं. आणि इथे आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. इथे मी शेंगदाण्याचा जाडसर भरट टाकलेली आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी छान मिक्स करून घेते. इथे आपल्याला साबुदाणा फोडणी घालायचं आहे. त्याकरता इथे मी वाट्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल आपल्याला थोडंच घालायचं आहे, नाहीतर साबुदाणा हा आपला खूप तेलकट होतो. तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की त्यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे. इथे मी बारीक चिरलेली मिरची घातली आहे. आता याला छान होऊ द्यायचं आहे आपल्याला थोडा वेळ. आणि इथे कढीपत्ता घातला आहे मी. आता कढीपत्ताही छान होऊ द्यायचा आहे. 1-2 मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आपल्याला. आणि यामध्ये मी चिरून ठेवलेले बटाटे चाळणीमध्ये काढून ठेवलं होतं, याचं पाणी पूर्ण निथळून दिलं होतं, हे घालून घ्यायचं आहे. आणि याला छान परतून घ्यायचं आपल्याला. इथे 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं. आणि याला छान शिजायसाठी आपल्याला यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. इथे मी 2 ते 3 मिनटं छान शिजवून घेते. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया आपले बटाटे शिजले की नाही ते. इथे आपले बटाटे छान शिजलेले आहे, बघू शकता तुम्ही. अधेमध्ये याला परतत राहायचं आहे आपल्याला आणि बटाटे छान शिजवून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला साबुदाणा आणि हे शेंगदाणे याचा कूट हे घालून घ्यायचं आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्येच आपण मीठ घातलं होतं. इथे आपण हे छान मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं साखर घालायची आहे. तुम्हाला जर साखर आवडत असेल तर थोडीशी घालायची आहे. यामध्ये छान चव येते. हे आता आपण छान मिक्स करून घेतलं आहे. आता याला आपण थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे यावर आपल्याला हे झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी शिजवून घेऊ. आणि याला अधेमध्ये छान परतत राहायचं आहे. इथे आपण याला 1-1 मिनटासाठी छान शिजवून घ्यायचं आहे. 1-1 मिनटं शिजवून घ्यायचं आणि याला परतत राहायचं. असं मी असं करून शिजवून घेते पूर्ण. इथे आपलं 1 मिनटं झालेलं आहे. आपण बघूया. याला असं 1-1 मिनटं करूनच असं शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्ही खूप वेळ ठेवलं तर ते एकदम असं घट्ट होते, असं मोकळा नाही होत तो. जसं आता हा मोकळा झालेला आहे
याच्या गुठळ्या तयार होतात. याला खूप वेळ ठेवलं तर याला फक्त 1-1 मिनिट असं ठेवून शिजवून घ्यायचं आहे. इथे आपण बघूया. आपला हा साबुदाणा छान शिजलेला आहे. यामध्ये आपण सगळ्यात शेवटी हे निंबूचं रस आहे हे घालून घ्यायचं आहे. निंबूचा रस याने छान आपल्या साबुदाणा छान चटपटीत होतो. हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता. आता आपण याला सर्व करूया. तयार झालेला आपला मोकळा साबुदाणा छान चटपटीत. तुम्ही यामध्ये अख्खे शेंगदाणे पण घालू शकता. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.